मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं बोगस मतदानाविरोधामध्ये सत्याचा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता। मोर्चेकरांनी हातात विविध फलक घेत सहभाग नोंदवला। विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला भाजपाने मूक आंदोलनातून प्रत्युत्तर दिले। दक्षिण मुंबईतील बाबूनाथ मंदिर इथं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चात सहभागी होण्यासाठी लोकलमधून प्रवास केला। दादर ते चर्चगेट स्थानकापर्यंत राज ठाकरे मनसे नेत्यांसह लोकलमधून प्रवास करताना दिसले। मुंबईतील मोर्चा म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारण स्पष्ट करणारा असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। निवडून आलेल्या 31 खासदारांनी मतचोरी केली होती का असा सवालही बावनकुळेंनी विरोधकांना विचारलाय। आपल्या लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, परंतु काही मोर्चे आणि आंदोलन ही जनहितार्थ असतात तर काही मोर्चे हे स्वहितासाठी असतात असं म्हणत राहुल नार्वेकरांनी जोरदार निशाणा साधलाय। तर स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चातून जनतेचं नुकसान होतं असाही टोला त्यांनी लगावला। भरकटलेल्या हतबल नेत्यांचा हा मोर्चा सत्याचा नाही तर अपयशाच्या नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा आहे असं म्हणत केशव उपाध्यांनी ट्विट करत विरोधकांच्या मोर्चावर निशाणा साधलाय। मुंबईत विरोधकांनी काढलेल्या मोर्चावर भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी टीका केली आहे। पराभवाची जाणीव झाल्यानं लोकांना तोंड द्यावं लागू नये म्हणून हा मोर्चा काढला जातोय। हे विरोधकांचं राजकीय वॅक्सिंग असून हे सर्व हास्यास्पद आहे असं त्यांनी म्हटलं। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदार असल्याचा आरोप अनिल गोटेंनी केलाय। बोगस मतदारांची नावं काढून टाकण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली। सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळींचा बोलताना त्यांची जीभ घसरली आहे। निवडणुकीवेळी बोगस मतदान आणि बोगस याद्या सापडल्या तर संबंधित बूथवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडण्याचा इशारा त्यांनी दिला। जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 2 माजी महापौर आणि 14 ते 15 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर जळगाव पालिकेमध्ये सर्वात जास्त भाजपचे नगरसेवक निवडून येणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं। खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पक्ष नेतृत्वावरती नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं। पुणे जिल्हा परिषदेतून अजित पवारांनी त्यांच्या मुलाला उभं करावं अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडेंनी केली आहे। तर तुमच्या मुलाला 2029ला विधानसभेला उभं करा आणि तुम्ही विधान परिषदेवर जाण्याबाबत विचार करण्याचं वक्तव्यही काकडेंनी केलंय। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पुन्हा संगमनेरच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसतंय। आता पुन्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शहापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि भाजपाला मोठा झटका बसलाय। शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा विजय मानला जातोय। 17 मुलांना उलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या पार्थिवावर पुण्यामध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आलाय। अंत्यसंस्कारावेळी रोहितची पत्नी मुलासह इतर नातेवाईक उपस्थित होते। दरम्यान नातेवाईकांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। धाराशिव शहरातील रस्त्याच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचं समोर आलंय। लाडक्या ठेकेदारासाठी 18 महिने काम भाजप आमदार राणा पाटील यांनी स्थगित केलं तर आता पालिका प्रशासनानं 2 कोटींचा व्यवहार केल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय। कर्जमाफीची घोषणा अपुरी असल्याची टीका विजय जावधी यांनी केलेली आहे। तर नवीन कर्जाशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचं वक्तव्यही केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनानं नियोजनाची अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार नारायण राणेंनी केली आहे। तर जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा असल्यानं पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले।
वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि एका पंचायत निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये 4930 नागरिकांनी आक्षेप नोंदवला होता। हे आक्षेप निकाली काढल्यानंतर सुधारित यादी जाहीर करण्यात आली। मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांच्या आजारपणावर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावलाय। संजय राऊत आजारी पडलेत हे समजल्यानंतर धक्का बसला। ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि सकाळी 9 वाजताचा भोंगा सुरू व्हावा अशी देवाकडे प्रार्थना करतो असं म्हणत त्यांनी मुश्रीफांनी म्हटलंय। पंढरपूरमध्ये उद्या कार्तिकी एकादशी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून बुंदीचे 10 लाख लाडू तयार करत 1 लाख राजगिऱ्याचे लाडूही तयार करण्यात आले। मीरा भाईंदरमध्ये संत ज्ञानेश्वर वारकरी भवनाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। इंदुरीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आलं। 2 मजली भवनासाठी 2 कोटींचा निधी खर्च करण्यात आलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं काळा दिन साजरा केलाय। यावेळी मोठ्या संख्येनं मराठी भाषिकांनी फेरीत सहभाग घेत महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार घेतला। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अवैधरित्या पिस्तूल तस्करी प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। तर सिकंदर शेखला फसवल्याचा आरोप सिकंदरच्या वडिलांनी केलाय। तर सिकंदरला सोडण्याची विनंतीही त्यांच्या वडिलांनी केली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे। तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार। कोल्हापूरमध्ये जय शिवराय किसान संघटनेनं वारणेची ऊस वाहतूक रोखली आहे। मागील हंगामाचा ऊसाचा हिशोब न दिल्यानं वाहतूक रोखली आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना सुरू केलेला आहे। परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे। बांगलादेशात आयात शुल्क वाढवल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। अकोल्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रामध्ये ऑनलाईन नोंदीत गोंधळ झाल्यानं नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभं राहावं लागलं। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केलाय। नोंदणी केंद्राबाहेर सेतू केंद्रावरही नोंदणी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।